तुम्हाला आपल्या 2 गायले लंपी झाला, त्याची काही औषध पाण्याची काही चिंता आहे की नाही हो? काही औषध गिवशीत, काही डॉक्टर आयुर्वेदिक गिरवेदिक काही असं तसं इकडे तिकडे भेटते का पाहणं? पुरा निष्काळजी माणूस आहे हो माय हा, काहीच कामाचा नाही. डोकं फटाफट आयुर्वेदिक औषध आणून राहिले, ढोरायला देऊन राहिले. काय कोणी लेप लावते, कोणी काही करते. आमचा माणूस काहीच करत नाही. ढोरायची काहीच चिंता नाही हो माय. एखादी मेली तर 70-80 हजाराचं नुकसान होईल हो माय माय. दूध बी जाईन हो माय माय. काय करू, हा माणूस काहीच करत नाही हो माय. हो तुला जास्त समजते हो माय, म्हणूनच ते नाव शांती आहे ना. कधी तर शांतीला धरत जाय, मी काय करतो काय नाही. हां ऐकत जाय ना जरासं, डोक्यानं बोलत जाय. निघाल गेलतो नाही का औषधाने आले, तुला माहीत आहे का? सांगितलं की असं, नाही सांगितलं की असं. कायच करावं माणसानं ना. माहीत आहे मला, लय आणलीश ना औषध. मला दाखवली नाही कोणती औषध आणली तर. मित्र हो, फक्त माया बायकोचं नाव शांती आहे, पण ते कधीच शांतीला धरणार नाही बरं. सदाई कॉल 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 करत राहते. शांतता ठेवत जाय न माय जराशी, नावाप्रमाणे तर वागत जाय. कधी कधी मला भाषण देता येते तुम्हाला सदै. मला म्हणता नावाप्रमाणे वागवा. आणि तुमचं काय असते, इकडे तिकडे फिरता नुसतं. राहिले तर पाहिलं नाही. आणले ना माय औषध, जातो ना त्याला आले. थांब ना जराशी. गडा नामदेव आहे का रे गडा घरी? हो समाधान भाऊ आहे ना घरी. या बापा, याच्या घरी नाही जायला पुरत रे बापा. त्याचा याचा यमदूत जर घरी असला तर बसलं का माई खट्याखडीच काढते. अरे भाऊ नामदेव, मी काय येत नाही रे भाऊ, तूच ये इकडे. हो आलोच. चालला माणूस मागे, आवाज दिला नाही तर चालला मागे फिरत धंदा या माणसाने. तुला काय समजते, तुझ्या डोकं ठिकाण्यावर आहे का? एका माणसाच्या गाईला लावले जाते का लेप? आता बरं आला ना तो आताशी, घेतो त्याकडून गाईला लेप लावून. पण तुला डोकंच नाही. काय करावं या बाईचं काय माहीत. चुप बस आले तुम्ही. मला चुप करा जा मागू. तस मग तुला काय भेटो का? तुला पाहिजे का माया 2 गाया मरू देऊ? किती नुकसान होते माय. लोकांचं काय करावं लागते, आपलं आपण पा. ते मुके जनावरात हेले समजते काय कोण आहे काय आहे तर. असं आरपच परपसपणा करणं काम नाही आपलं. सर्व जनावरच ठीकच जात, आपले जात. आपलं बरं होईन तर त्याचं बरं होईन. तर असं हे ठरत जाय. मुके गहू आहे, आपण त्याचं काम केलं पाहिजे, ते दुरुस्त झालं पाहिजे, त्याचा आशीर्वाद चांगला भेटते आपल्याला. पण तुला तर काही समजतच नाही बा. हो बा घ्या, बंदा गावाचा आशीर्वाद घ्या जा. मागे डोकं खाऊ नका बापा. आठी दिवाळीजवळ येऊन राहिली ना, माणूस किरकिर करून राहिला. आठीचा दिवाळीजवळ येऊन राहिली. शेतकऱ्याचा सण होईल का साजरा? त्याचे बिचारीची गाय बिमार आहे, कोणाची म्हैस बिमार आहे, कोणाचा बैल बिमार आहे. त्याचं चित लागेल काय दिवाळी साजरी करायला? पण या पहिले कसे या पहिले दिवाळीचं पडलं, इकडे आम्हाला आमच्या ढोरायचं पडलं. हा माणूस तो पुरा डुएल सिम आहे हो माय. 2 सिम कार्डचा मोबाईल आहे हा माणूस माया. इकून बी बोलते आणि तिकून बी बोलते. याचं मागून बी बोलते हा माणूस आणि पुढून बी बोलते. जा हात जोडल्या माणसाले. तर हो तुम्ही नुसता व्हिडिओज नका पाहत जाऊ गड्या. हो काहीतरी सबस्क्राईब बी करत जा बरं. ते व्हिडिओच्या खाली दिलं ते लाल कलरमध्ये ते दाबत जा बा बटन. आणि दुसरं व्हिडिओ मित्राईला बी पाठवत जा. व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, इंस्टाग्राम सर्वीकडे आपला व्हिडिओ फिरवा. लवकरात लवकर आपले सबस्क्राईब वाढले पाहिजेत. मग चला मग पहा पुढचा व्हिडिओ बा.
तुम्ही म्हणता ना रोजच बोर करते आपल्याला. पाहिजे ते काय काही बोलत राहता का रोज रोज? तुम्ही रोजच सांगत राहता सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा. आपले काय प्रेक्षक का एवढे येडे आहेत का? ते रोज आपले व्हिडिओ पाहतात, रोज शेअर करतात. त्याला काय सांगायचं काम नाही. चला मग पाहते ढोरायचं काय आहे तर. हो माय कसं पदर करलं हो माय हे फुटकडभर माया काहीच खरं नाही. बडा नामदेव, हे गाय तर लयच खराब झाली गड्या. डायरेक्ट बसलीच बा. काय खाती पिती की नाही? काय रे गडा समाधान काहीच नाही ना रे बा. 15 दिवस झाले उंडा खाऊ घालून राहिलो गायले. घास नाही खात गाय, घास नाही खात चाराचा घास. पाय लोक तरी उभी होती ते, आता डायरेक्ट बसलीस. काय कोणाच औषधीचा फरक नाही पडून राहिला ना. किती औषधं आणल्या म्या. खाली आणली मी ना बाळापूरवर जाऊन, आणि येता येता खामगावून बी आणली. नॅशनल शाळेत जायचं बापा तो दवाखाना होमिओपॅथीचा, तर तो डॉक्टर फुकट औषध देते तडून आणली बा मी न. काय करतो? अंडी बी तर लयच खराब झाली रे. हे उभी आहे हिची अंगाला गाठा दिसून राहिला मला. बा इले काहीच नव्हतं, काहीच नव्हतं इले. पण आता पाया 2-3 दिवसात लय झालं इले बी. हिच्याही गोळ्या औषधी चालूच आहे बरं. इले इंजेक्शन मारणं चालूच आहे. पण आता ते होमिओपॅथीची औषध आणली बा खामगावून, ते देतो रे बा मी आता. पाहतो आता याचा काय फरक आहे तर. पुरा लंबा लचक झाले का. 10,000 गेले माया लोक. दे आण डॉक्टर दे गोळी इंजेक्शन गोळी इंजेक्शन. सकाळी डॉक्टर संध्याकाळी डॉक्टर, सकाळी डॉक्टर संध्याकाळी डॉक्टर. अरे पुरा परेशान व्हायला भाऊ मी. गड्या नामदेव, माणसापेक्षा हे बेकार झालं गड्या. लयच बेकार झालं हे. माणसाला तरी सांगता येते बा. या मुख्या जनावराला काय सांगता येते सांगतो मला. काय दुखून राहिलं काय नाही तर. काय बा मी तुलाच म्हणून राहिलो. माझी गाय बी जशी जाणार बा. होय चालणं तुला दाखवतो ना. पाय तसंही. आणि तिनं कोणती औषध आणली म्हणतो तू खामगावून, ते बी देतो बा मला जराशी. अरे बा तुले दिन नाही तर काय तर सारेले देतो बाप्पा मी. काय करतो? जसे तुझ्या ढोरात तसे माय ढोरात. ढोराईल काम समजते काय? अर्पसपसपणा आहे का ढोराईकडे? माणसं करतात अर्पसपसपणा. ढोरायसाठी नाही करत रे बा आपण अर्पसपसपणा. ढोरायसाठी जे आहे ते आहे बा रे. प्रामाणिक आहे रे बा आपण ढोरायसाठी. हो नामदेव, हे तुझे दुसरे ढोरं बी दुसरीकडे बांधत जाय बरं. नाही तर यायली होईन बाबा. हे 5 ढोरं चांगले आहेत ते 2 ढोरायले आता लंपी आहे तुझ्या. पद्धतशीर काळजी घे बा याची बी. हे गडा समाधान काळजी घेऊन चालू आहे बापा. दुपारा येऊ तेऊ असं तसं सारंच करणं चालू आहे रे बाबा. या 2 मध्येच तर मी थंड झालो बा. हे पुऱ्या 7 ढोळे झाला तर काय करतो रे बा. चक्कर जिका लागेल मला याला दाखवायला आले. एक तर सोयाबीन आलं नाही घरात, ते वरून पाणी येऊन राहिलं. ते घरात येते की नाही काही माहीत नाही. कापसाचे काही नाही बोंड सोडून राहिले. काय खरा शेतकऱ्याचं जिकडेच असन तिकडे मरणच आहे बा. कोणीच लक्ष द्यायला नाही या शेतकऱ्यावर. नामदेव तुला माहीत नाही का पहिल्यापासून लोक काय म्हणून राहिले? शेतकरी हा बळी राजा आहे. राजा आहे आपण, पण राजा कधी संकटातच असते. याच्याजवळ काची सोय नसते. याच्याजवळ ना पेऱ्याची सोय ना याच्याजवळ काळ्याची सोय. काय खरं आता तू मला सांग, हे आपले ढोरं बिमार पडले. आता आपल्या काही काही लोकांचे पैसे नाही आहेत, माझंही नाही आहेत. मला इकून तिकून आणावं लागते, नाही दवाखाना करावं लागते. मी स्वतः बिमार पडलो तर मला स्वतः दवाखान्यात जायला पैसे नाहीत. तिकडे मला महात्मा ज्योतिराव फुले योजना आहे का ते पाहा लागते. नाहीतर पंतप्रधान जन आरोग्य योजना पाहा लागते. आणि त्यात मला इलाज करायला लागते. अशी तर अवस्था आहे गड्या शेतकऱ्याची. सांग मला तू 2-4 लाख रुपये लागले तर शेतकरी तोही नाही लावू शकत. एवढा भिकारचोट शेतकरी आहे. गड्या काय करशील? आली या भोगाशी करावी सादर. आता काय करशील? कोणाला सांगशील आपलं गाणं? कोण ऐकते आपलं? लोक मोठे म्हणतात शेतकरी संघटना टमुक झालं पाहिजे, नमुक झालं पाहिजे. काही नाही ते. त्याचं त्यालाच मालूम आहे भाऊ काय आहे तर. जाऊ दे चला आपण लवकर. काय बी तर लयच खराब झाली रे. लयच गाठा दिसून राहिला हिच्यावर. काही दवाखाना केलता की नाही रे गड्या तुला? नामदेव चालूच आहे ना रे बा.
चालूच आहे ना दवाखाना. हा डॉक्टर झाला की तो डॉक्टर आणा, तो डॉक्टर झाला की तो डॉक्टर आणा. चालूच आहे औषधं गोळ्या. पेडच नाही येऊन राहिला भाऊ. हा लंपी आहे ना, कुठून आला काय माहीत बा. दाढ भद्रे माणसावर तरी पाहिजे होता. ढोरायला ना आले का त्या ढोरायला सांगता येत ना काही ना काही. माणसाला तरी सांगता येते पोट दुखते, पाय दुखते, हात दुखते, डोकं दुखते. हे काय सांगतील काय दुखून राहिलं काय नाही. तर इथे शेतकऱ्याच भोवती आलो. उघड्यापाशी जोगळा गेला, सारी रात्री वान मेला. अशीच परिस्थिती आहे ना. ह्याचीच खायची सोय नाही तर ढोरे लाईन काय तो. एक तर त्या घरात काही माल नाही, काहीच नाही. काय खरं आहे. बरं नामदेव, तू बोलतो ते खरं आहे, पण काय करशील आपण. आपल्या हाती काय आहे. सारे हात कटले आपले, काहीच करू शकत नाही आपण. हो ना गड्या, काही खरं नाही रे बा. हो रे गड्या. मी ते आणली आयुर्वेदिक औषध बाळापुरून आणि ते होमिओपॅथी आणली खामगावून. त्यातल्या देतो तुला अर्धी अर्धी औषध देऊ आपण. मग लागलं असं सल्ले डबल आणू बा. चाल गड्या नामदेव, चाल बरं दे बरं मला. देतो बापाडवर राहिले. चाल चाल.